लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर एस.के. गायकवाड, मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर, मोबाईल नंबर 9850 36 32 02। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर, मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा। राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। राशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांचे एका वर्षात पडताळणी नाही केल्यास ते राशन कार्ड धारकांना राशन मिळणार नाही, असे राशन पुरवठा विभागाद्वारे सूचित करण्यात आले आहे। केंद्र शासनाने राशन कार्डवर वितरित केले जाणारे राशन वितरणाच्या लाभार्थी माहिती भरण्यासाठी KYC पडताळणी प्रक्रिया पाठीमागील बऱ्याच दिवसांपासून पूर्ण करायला सांगितली होती, पण मात्र देशामध्ये लोकसभा निवडणुकीमुळे या कामाला ब्रेक मिळाला होता। पण आता इलेक्शन झाल्यामुळे बाकी राहिलेले काम रेशन कार्ड दुकानदारांना पूर्ण करण्यास सांगितले आहे। राशन कार्ड यादीत नावे असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना KYC पडताळणी पूर्ण नाही केल्यास त्या कुटुंबातील नागरिकांना मोफत राशन मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने सांगितले आहे। माहे एप्रिल 2024 दिनांक सरकारने पत्राद्वारे पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयात कुटुंबानुसार राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना KYC पडताळणी करण्यास मे महिन्यापर्यंत सांगितले होते, पण मात्र देशात लोकसभा निवडणुका कारणामुळे हे काम होऊ शकले नाही। आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना KYC संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत। KYC पडताळणी मोहीम तातडीने पूर्ण करावी, त्या बाबतीत अहवाल लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत। राशन कार्ड KYC करण्यामागचा उद्देश खालीलप्रमाणे आहे। KYC करण्याचा सरकारचा उद्देश असा आहे की राशन कार्ड वितरण करण्यामध्ये पारदर्शकता यावी, याकरिता KYC करण्यात येत आहे। बऱ्याच राशन कार्ड धारक कुटुंबांना मयत असणाऱ्या देखील व्यक्तींना राशन दिले जात आहे। संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही। नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभही वंचित लाभार्थ्यांना मिळेल। शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील संबंधित स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेले पास डिजिटल यंत्रणामध्ये आधार कार्ड शेडिंग करून घ्यायचं आहे। अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून KYC पूर्ण झाल्यावर येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे। स्थलांतरित कुटुंबांना देखील हे वास्तव्यकर्ता असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन KYC पडताळणी करता येणार आहे। गाव पातळीवर शिधा वाटप दुकानांमध्ये 2 ग्रॅम 3 ग्रॅम EPOS मशीन बसविल्यामुळे धान्य वितरण करताना वेळोवेळी अडचणी येत होत्या। फक्त MS ओॲसिसने प्रत्येक दुकानात नवीन 4G यंत्रणासह EPOS मशीन बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांद्वारे स्थावर धान्य दुकानात 4G EPOS मशीनद्वारे KYC करून घ्यावे। आधार कार्ड क्रमांक टाकूनच ही प्रक्रिया पूर्ण होते। प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन व्यवस्था बंद केली जाऊ शकते। स्वस्त धान्य दुकानांसाठी KYC करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे। भविष्यात हीच प्रक्रिया एखाद्या सेवा केंद्रावर किंवा खाजगी ठिकाणी करायची असल्यास शुल्क आकारले जाऊ शकते। 15 जून नंतर रेशन वितरण सुरू होईपर्यंत KYC पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे।
लाभार्थ्यांनी रेशन दुकानात जाऊन शिधापत्रिका घेऊनच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 15 जून नंतर जेव्हा रेशन वितरण सुरू होईल तेव्हा KYC पडताळणीसाठी वेळ लागू होऊ शकतो. एकाच वेळी रेशनचे वितरण आणि KYC पडताळणी करणे शक्य होणार नाही. 15 जून पूर्वी शिधापत्रिकाधारकांनी अनियमितता टाळण्यासाठी शिधापत्रिका यादीमध्ये समाविष्ट असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची KYC पडताळणी करणे आवश्यक आहे.